नाणेफेकचा कौल मला वाटतं पेळकोण संघाने जिंकला. त्वरित त्यांनी आपलं लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. आपणास विनंती असेल पेळकोण संघ आपले कर्णधार आपणास विनंती असेल की लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण सजून घ्या. शेवरे ब संघाला माझी विनंती असेल की लवकरात लवकर आपले 2 सलामीचे फलंदाज लवकरात लवकर खेळपट्टीवर पाठवायचे. सामना सुरू होतोय शेवरे ब विरुद्ध पेळकोण. सलामीचे 2 फलंदाज खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतात. शेवरे ब संघाचे शेखर आणि कुशाल. आणि गोलंदाजी मार्कवरती संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिलं संघाच्या खात्यातलं पहिलं वैयक्तिक स्वतःच्या कोट्यातलं पहिलं षटक घेऊन पेळकोण संघाचा हा गोलंदाज. पेळकोण संघाचा अतिरिक्त खेळाडू 12th मॅन कॉम्बॉक्स मध्ये यायचा आहे. पेळकोण संघ एक्स्ट्रा प्लेअर कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. पंचांच्या अनुमतीने हा सामना सुरू करतोय शेवरे ब विरुद्ध पेळकोण. आता बघ तुला कुठं माहिती संघासाठी पहिलं संघाच्या खात्यातलं पहिलं आणि वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक घेऊन पेळकोण संघाचा गोलंदाज अतुल बॉलिंग मार्कवरती राईट आर्म ओव्हर द विकेटने अंबारच्या डाव्या एष्टीकडून सामन्याची सुरुवात करतोय. पंचांच्या अनुमतीने हा सामना सुरू करतोय. पंच स्ट्राईक वरती शेखर नॉन स्ट्राईक वरती कुशाल. पाहूया पहिला चेंडू अंपायर उलटतोय चेंडू टाकतोय. पहिला चेंडू पहिला असा आणि आता मात्र पहिला चेंडू वाईटच्या रूपात असेल का नाही लेग बाईज मिळेल. 22च्या रूपात धाव मिळत आहेत. संघाचं खातं 22च्या रूपात उघडतंय. पाहूया चुकीची फेकी झाल्याने तिथे 22च्या रूपात अवांतर धावा आल्या. वाईट प्लस एकूण 2 म्हणजे एकूण 3 धाव मिळतील आणि 3 धावांना संघाचं खातं उघडत आहे. धाव संख्या 3 बिनबाद 3. पुढील चेंडू पाहूया शेखर करिता. आता मात्र फुलटॉस चेंडू होता लॉंग ऑनच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि झेल टिपला गेलाय. बॅक टू द पॅव्हेलियन शेखर संघाला पहिला धक्का. पुढील चेंडू पाहूया 3 या धाव संख्येवरती. पहिला चेंडू होता फुलटॉस होता. फुलटॉसच्या कच्चा करता आला नाही आणि आता मात्र कॅच गडी बाद. शेखर बॅक टू द पॅव्हेलियन. पाहूया पुढील चेंडू. आता मात्र संघासाठी नवीन खेळाडू शेवरे संघाचा फलंदाज शेवरे आणि पेळकोण दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये यायचा. शेवरे ऋषी पाहूया बॅटिंग मार्ग होती. ऋषी नवीन फलंदाज शेखरची जागा घेण्यासाठी. ऋषी करिता पहिला चेंडू अतुल्याचा अंपायरला ओरडून राईट आर्म ओव्हर द विकेटने सुंदररित्या पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेमध्ये तो क्षेत्ररक्षक. आता मात्र झेल सुटा कॅच छुटा दिल टूटा और मुकद्दर उठा. छोड़ोगे कैच तो जीतोगे पकड़ोगे कैच तो जीतोगे मैच. पाहूयात मला वाटतं 2 या धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या 5 1 बाद 5. पुढील चेंडू अतुल्याचा ऋषी करता पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेमध्ये 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न 2 धाव मिळतील आणि 2 धावावर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल. धावसंख्या 7 1 बाद 7. पहिलं षटक मार्गस्थीवर प्रगतीपथावरती.
रानवली संघाचा विघ्नेश मागच्या सामन्याचा सामनावीर, कृपया आपला सन्मान घेण्यासाठी यायचा आहे कॉम्बॉक्स मध्ये. आता मात्र सुंदर इथं तटवला. फाईन लेगच्या दिशेमध्ये एक धाव मिळेल डीच्या रूपात. धाव संख्या 1 ने पुढे सरसावेल. धाव संख्या 8. पुढील चेंडू ऋषीकरिता. ऋषीचं वैयक्तिक खात्यात धाव संख्या 5. 3 चेंडूमध्ये 5 धावांवरती ऋषी खेळतोय. पाहूया आता मात्र सुरेख टप्पा नक्कीच सुंदर इथं हाताळला. चेंडू निर्धाव. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. नक्की सुरेख षटक टाकतो. पहिला चेंडू अवांतर धावेचा ठरला होता परंतु पुढे कमबॅक केलं गेलंय आणि त्याला क्षेत्ररक्षकाने देखील साथ दिली. एक झेल पकडला, एक झेल सुटला देखील. पाहूया पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने अतुल याचा ऋषी करिता. पाहूया आता मात्र पुन्हा एकदा हाफ पिच चेंडू, शॉर्ट पिच चेंडू होता. निर्धाव चेंडू. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. धाव संख्या जायचे ते 8. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शेवरे संघाची धाव संख्या झाली 8. कुणाला मिळते पुढच्या राऊंडची वाट. धाव संख्या झाली 8. नक्कीच जर पाहिलं तर क्रिकेटचा खेळ असा आहे की अनिश्चिततेचा खेळ आहे. आता आपल्याला 8 ही धाव संख्या दिसते. नक्कीच मोठे फटके खेळले तर ही धाव संख्या 40 ते 50 च्या पार देखील जाऊ शकते आणि त्यासाठी प्रयत्न करतील हे दोन्ही फलंदाज कुशल आणि ऋषी. संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन पेवेकोन संघाचा गोलंदाज विनोद आणि सुंदरता तटवलाय. चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये डीच्या रूपात 2 धाव मिळतील. धाव संख्या 2 ने पुढे सरसावेल. धाव संख्या झाली 10. नक्कीच धाव संख्या पुढे 2 ने सरसावेल. धाव संख्या 10. धाव फलकावरती लागले. एक षटक 1.1 ओव्हरचा खेळ झालाय. बॉलर नेम विनोद बॉलिंग मार्क वरती दुसरं षटक घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने विनोद त्याचा सामना करतोय कुशल. वैयक्तिक खात्यामध्ये 2 धावा मारल्यात पहिला चेंडू खेळून. कुशल करिता पुढील चेंडू विनोद यांचा राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजीचा मारा करतोय विनोद. अंपायरला उलटतोय. चेंडू टाकला जातोय. कुशल सामना करेल. आता मात्र बॅटची लिडिंग एज यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सामावलाय झेल आणि कुशलचा संपलाय खेळ. कुशल बॅक टू द पवेलियन. संघाला दुसरा धक्का. 10 या धाव संख्येवरती. नक्कीच सुरेख टप्पा चेंडू हाताळला होता. स्टंप मधला चेंडू बॅटची कडा लिडिंग एज यष्टीरक्षकाकडून चांगला झेल. 10 या धाव संख्येवरती दुसरा गडी बाद झालाय. 1.2 ओव्हरचा खेळ झालाय. पहिल्या इनिंगचा खेळ चालू आणि नवीन फलंदाज वेदू 777 जर्सी नंबर 777 वेदू. पाहूया पुढील चेंडू विनोद याचा वेदू याचा. नक्कीच पंचांकडे LBW ची माग परंतु 1 धाव मिळेल तर त्वरित 1 धावेने संघाची धाव संख्या पुढे सरसावेल. धाव संख्या 11. पाहूया पुढील चेंडू विनोद यांचा. आता मात्र ऋषी करिता अंपायरला ओढून विनोद. आता मात्र नक्कीच चेंडू शॉर्ट पिच होता परंतु चेंडू ने उसळी घेतली नाही. चेंडू वाईड डॉट वाईड आहे का पंच. वाईडच्या रूपात अवांतर धावाने धाव संख्या पुढे 1 ने सरसावेल. धाव संख्या 12. पुढील चेंडू विनोद यांचा सामना करेल ऋषी. अंपायर विनोद राईट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र स्लोवर टप्प्याचा चेंडू. बॅटची कडा आहे का नाही. अंपायर पंचांकडे दाद मागितली जाते परंतु दाद फेटाळली. चेंडू निर्धाव. नक्की सुरेख टप्पा पहा. स्लोवर वन चेंडूचा चांगला उपयोग केला जातो गोलंदाजाकडून. नक्कीच स्लोवर वन चेंडू देखील आणि तिथेच कटर देखील पडतात. लेग कटर असेल ऑफ कटर असेल
बोटांचा खेळ दाखवला जातोय गोलंदाजाकडून, फिरकी केली जाते खेळपट्टीवरती. पुढील चेंडू विनोद यांचा. आता मात्र बॅटची कडा पॉइंटच्या दिशेमध्ये. एक धाव मिळेल, एका धावेने संघाची धावसंख्या पुढे 1 ने सरसावेल. धावसंख्या 13. नक्कीच सुरेख षटक हाताळले विनोद यांनी. 5 चेंडू आणि 5 धावा दिल्यात आणि 1 गडी बाद देखील केलाय. पुढील चेंडू विनोद यांचा राईट आर्म विकेटने ऋषी करिता. आता मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा. चेंडू जातोय फाईन लेग पाठीमागच्या दिशेमध्ये. वनडीच्या रूपात 1 धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या 14. 2 ओव्हरच्या खेळानंतर धावसंख्या शेवरे ब संघाची 14. पुढील होणारा सामना बोलाडेवाडी आणि शेनाळे दोन्ही संघाची कर्णधार टॉस का बॉस मध्ये पण नाणेफेकचा कौल करण्यासाठी यायचा आहे. टॉस होईपर्यंत आपण टॉस कडे जातोय. पुढील षटक सुरू होईपर्यंत टॉस होतोय पुढील सामन्याचा. शेनाळे विरुद्ध बोलाडेवाडी. हॅलो, बोलाडेवाडी आणि शेनाळे दोन्ही संघाची कर्णधार टॉस साठी यायचंय. आता मात्र तिसऱ्या षटकाची सुरुवात. चेंडू मिड विकेटच्या दिशेमध्ये. झेल टिपला जातोय. नाही, झेल सुटला. कॅच सुट्टा. दिल तुटावर मुकद्दर उठा. चौका. 4 रनांनी पुढे धावसंख्या सरसावेल. धावसंख्या 18. तिसऱ्या षटकाची सुरुवात चौकाराने केली. नक्कीच झेल होता. वेदूच्या बॅटमधून आहे ते पहिला चौका. नक्की झेल होता परंतु अंदाज चुकला. झेल सुटला. बॉलर नेम यश. यश संघासाठी तिसरा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन यश राईट आर्म द विकेटने पहिला चेंडू चौकार. आता मात्र कमबॅक करावे लागेल. अंपायरला ओढून पुढील चेंडू टाकतोय. पुन्हा एकदा फुल टॉस होता परंतु कन्वर्ट करता आली आणि वनडीच्या रूपात 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 19. 2.2 ओव्हरचा खेळ झालाय. बोलाडेवाडी संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे. पाहूया पुढील चेंडू यशाचा. पुन्हा एकदा सामना करेल वेदू वेदू. स्ट्राइक एंड वरती वेदू. पाहूया पुढील चेंडू. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू. चेंडू निर्धाव. अंपायर कडून 1 फॉर दी ओव्हर म्हणजे 1 बाउन्सचा कॉल आलाय. पहिला बाउन्स या षटकामधला झालाय. गोलंदाजाने याची नोंद घ्यायची आहे. पाहूया पुढील चेंडू यशाचा. सामना करेल पुन्हा एकदा वेदू. नक्कीच कमबॅक केलाय यशाने. आता मात्र पुन्हा एकदा स्लोअर चेंडू आणि आता मात्र गाडी बाद. ऋषी धाव बाद. बॅक टू द पॅव्हलियन ऋषी. नक्कीच धावबादच्या रूपात ऋषीला तंबूमध्ये परतावं लागतंय. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती त्याची जागा घेण्यासाठी मला वाटतं दिलखुश. पाहूया ऋषीची जागा घेण्यासाठी दिलखुश 11 नंबरची जर्सी घेऊन दिलखुश स्ट्राइक हँड वरती. संघाचं दिल खुश करतोय का दिलखुश. पाहूया त्याचा खेळ पाहावा लागणार आहे. स्ट्राइक एंड वरती दिलखुश. गोलंदाजी मार्क वरती यश. तिसरा षटक घेऊन आता मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरण्याचा प्रयत्न होता परंतु 1 धाव मिळेल. अवांतर धाव. 22ची अवांतर धाव मिळते आणि 1 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या 20. 3 गडी बाद 20. लॉस ऑफ द विकेट. 20 रन ऑन द बोर्ड.
पुढील चेंडू यशाचा सामना करेल दिलखुश. आता मात्र बॅटची काढा, चेंडू जाईल फायलिंग मध्ये, वनडीच्या रूपात एक धाव मिळेल. धाव संख्या 1 ने पुढे सरसावेल. धाव संख्या 21. 3 षटकाच्या समाप्तीनंतर शेवरे ब संघाची धाव संख्या धाव बलकावरती लागले ते 21. 3 गडी बाद आणि 22 धावांचं आव्हान असेल ते पेवकोण संघाला. 18 चेंडू आणि 22 धावांचं आव्हान. टॉस साठी याच्या शेनाळे आणि बोलाडेवाडी. टॉस का बॉस मध्ये टॉस साठी यायचे दोन्ही संघाचे कर्णधार शेनाळे आणि बोलाडेवाडी. तोपर्यंत आपण टॉस घेऊया. टॉस होताना पाहायला मिळतो टॉस का बॉस मध्ये. पुढील सामन्याचा टॉस मला वाटतं शेनाळे संघाने जिंकला आहे, त्याने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. नक्कीच दोन्ही संघांना पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. आणि आपण या सामन्याकडे परततोय टॉसच्या नंतर तुरंत या सामन्याकडे परततोय. शेवरे ब विरुद्ध पेळकोट. मला वाटतं सामन्याची सुरुवात करतोय. नक्कीच शेवरे ब संघाने 22 धावांचं आव्हान ठेवलं पेळकोट संघासमोर. नक्कीच शेवरे ब संघाला माझी विनंती असेल की लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. गाव देवताचं नाव घेऊन सामन्याची सुरुवात करूया. शेवरे ब संघ आणि विरुद्ध त्यांच्या समोर खेळतोय तो पेळकोट संघ. बावीस धावांचं आव्हान. 18 चेंडू आणि 22 धावा. नक्की सलामीचे 2 फलंदाज पेळकोट संघाचे अतुल आणि सिद्धांत. पाहूया सामन्याची सुरुवात करतोय अतुल आणि त्याच्यासोबत सिद्धांत. सलामीचे 2 फलंदाज पेळकोट संघाचे 22 धावांचा पाठलाग करताना सलामीचे 2 फलंदाज खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि संघासाठी पहिला षटक घेऊन शेवरे संघाचा गोलंदाज दिलखुश. नक्कीच दिलखुशला दिलखुश करावं लागणार आहे प्रेक्षकांचं आपल्या गोलंदाजी मार्फत. जर आपल्या या संघाला विजय संपादन करून द्यायचा असेल तर बॉलिंग मार्क वरती दिलखुश राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजीचा मारा करतोय आणि त्याचा सामना करेल सिद्धांत. सलामीचा फलंदाज पहिला चेंडू आणि अवांतर चेंडू. अवांतर धावेने संघाचं खातं उघडते. धाव संख्या 1. आता मात्र कट केला. पॉइंटच्या दिशेमध्ये 1 धाव मिळेल वनडीच्या रूपात आणि वनडीने 1 धाव मिळेल. धाव संख्या 1 ने पुढे सरसावेल. धाव संख्या 2. बिन बाद 2. पहिल्या षटकातला पहिला चेंडू झाला त्यावरती 1 वनडी आली प्लस त्याच्या आधी वाईड आला होता. अवांतर धाव आली होती वाईडच्या रूपात. धाव संख्या 2.
पाहूया पुढील चेंडू दिलखुशाचा राईट आर्म वर विकेटने अंपायरला ओढून सामना करेल सिद्धांत. आता मात्र वाईट सॉरी नो नोच्या रूपात एक अवांतर चेंडू आणि फ्री हिट असणार आहे या चेंडूवरती. फ्री हिटचा कॉल नक्कीच फ्री हिट असेल. नो चेंडू आहे तर फ्री हिट लागू आहे. कॅच आउट होणार नाही स्टंप विकेट आउट होणार नाही फक्त धाव बाद गडी झाला तर विकेट असेल. पाहूया फ्री हिटचा चेंडू आणि फ्री हिट वर फ्री हिट देखील केलाय. चेंडू जातोय सीमा रेगा पार हाय तो तंदणी सणसणीत षटकार 6 धावा. नक्कीच फ्री हिटचा केलाय उपयोग मोठा फटका आणि 6चा झटका. नक्कीच मोठा हिट केलाय सिद्धांतच्या बॅट मधून. बिग हिट आलाय. पुढील चेंडू दिलखुशाचा पुन्हा एकदा. आता मात्र पुन्हा एकदा अवंतर चेंडू अवंतर धावेने धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या 10. 10 रन ऑन दी बोर्ड. पाहूया पुढील चेंडू दिलखुशाचा पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू होता. ऑफ कटर आला अंगावरती आला स्टंप मध्ये. 1 धाव मिळेल. एका धावेने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या 11. पाहूया पुढील चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा अवंतर चेंडू अवंतर धावेचा चेंडू अवंतर धावेने 1 धावेने संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या 12. बिनबाद 12. कुणाच्या बाजूने वाहतो या सामन्याचा वारा. धावसंख्या झाली 12. 22 धावांचा पाठला करताना 12 धावसंख्या धावफलकावरती लागले. पहिल्या षटक अजून मार्गस्थीवर. आता मात्र पुन्हा एकदा स्वर्लेगच्या दिशेमध्ये अतुलने चटवलाय चेंडू. 1 धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न चेंडू जाईल सीमा रेगा पार सॉरी सीमा रेगा पार हाय तो अतुलच्या बॅट मधून. एवर्ट्स 5 क्लब सोडा चौकार. पंच धावा कळवायच्यात. पंच धावा. चेंडू सीमा रेगा पार अतुलच्या बॅट मधून हाय तो दणदणी सणसणीत चौकार. 4 धावांनी 4 धावांनी धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या 16. पुढील चेंडू अतुल करिता दिलखुशाचा राईट आर्म विकेटने. नक्कीच 6 धावांचा पाठलाग अजून करावा लागणार आहे. 22 धावांचा पाठलाग करताना 16 धावसंख्या धावफलकावरती लागले. सिद्धांतच्या बॅटमधून एक मोठा हिट आणि अतुलच्या बॅटमधून हा चौकार. पुन्हा एकदा तीच बिग हिट. चेंडू सीमा रेगा पार हा येतोय. एवर्ट्स 5 क्लब सोडा षटकार. 6 धावा आणि 6 धावेने विजय संघ पेवकोण संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. नक्कीच बिग हिट केला अतुल. या सामन्याचा सामनावीर असेल अतुल आणि सिद्धांतने देखील यायचा आहे आणि वेदूने देखील यायचा आहे आपलं बक्षीस घेण्यासाठी.
शेनाळे आणि बोलाडेवाडी दोन्ही संघ तयार राहायचे पुढील सामन्यासाठी. वेदू आपलं बक्षीस घेण्यासाठी यायचंय. रुपेश सकपाळ आपण कॉम बॉक्स मध्ये यायचंय. रुपेश सकपाळ. रुपेश सकपाळ.